तुकाराम महाराज म्हणतात की जसं एखाद्या आईला आपलं बाळ बोबडं बोललं तरी आवडतं, तसंच विठ्ठलाला मी कशाही प्रकारचे बोललो तरी ते त्यांना आवडतात असं त्या अभंगातून सांगतात. तर जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, आपुले आवडी लेखी खाववी, पाहुनिया जीवी सुख वाटे, तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाना संत. तर ते काय म्हणतात की बाळ कशीही असो पण ते त्याच्या आईला आवडते. ते बोबडे जरी बोलले तरी त्याचे बोल, त्याचं बोलणं, त्याचं हसणं मातेला हे चांगलंच वाटतं, गोडच वाटत असतं. मग ती माता काय करते, आपल्या मुलाला दागिने घालते, त्याला जीव घालते, त्याला चांगले कपडे घालते आणि त्याला सजवल्यानंतर त्या बाळाला पाहून तिला खूप आनंद वाटतो, खूप सुख वाटते त्याला त्याचे. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, अहो संतजन हो, यावरून तुमच्या काय ते लक्षात आलेच असेल, माझे हित कशात आहे हे तुम्ही जाणताच. म्हणजे मी माझ्या विठ्ठलाच्या समोर त्यांचा एक बालक आहे. मी कसाही जरी असलो तरी विठ्ठल माझा स्वीकार करतात आणि माझी ते काळजी करतात, असे या अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.